Hello warriors, this is Dr. Santosh from Manas Urja Ayurved. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट अ ज्या 283 जागा निघाल्या होत्या, त्याच्यामध्ये नामनिर्देशनाने शिफारस केली गेली होती. परंतु त्या उमेदवारांपैकी कागदपत्र पडताळणी, ज्याला आपण व्हेरिफिकेशन म्हणतो, त्याच्या वेळेस अनुपस्थित राहिलेले आणि त्या व्हेरिफिकेशनच्या दरम्यान काही अपात्र ठरलेले आणि जे पात्र होते परंतु ते नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत, अशा उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 13 फेब्रुवारी 2025 रोजी एक परिपत्रक काढलेले आहे. त्याच्यामध्ये असे उमेदवार ज्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आलेली आहे. मग त्याच्या रिगार्डिंग काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्याविषयी आपण बोलूया. आता याच्यामध्ये बघा, शासनाने आदेश काय दिला की वैद्यकीय अधिकारी गट अ S20 बँड होता बघा त्यांचा, या पदावरती 5 ऑक्टोबर 2024 रोजीच्या आदेशाने नियुक्ती देण्यात आली. परंतु त्या ठिकाणी उपस्थित पडताळणीसाठी अनुपस्थित राहिलेले, म्हणजे उपस्थित न राहिलेले, त्याच्यामध्ये पडताळणीमध्ये अपात्र झालेले आणि नियुक्तीच्या ठिकाणी रुजू न झालेले, असे मिळून आहेत. त्यात ते किती उमेदवार होत आहेत? तर ते 24 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता याच्यामधून 2-3 प्रश्न तयार होतात की याच्या पुढे काय, मग या रिक्त झालेल्या ठिकाणी काय होईल, कशा पद्धतीने त्याची पुन्हा ती जी प्रक्रिया आहे असेल, या संबंधी हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. आता याच्या दरम्यान अजून पहा पुढे काय दिलेलं आहे. किती होते असे, त्यांची संख्या दिलेली आहे पहा. कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस अनुपस्थित 5 राहिले होते उमेदवार. कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेले टोटल 17 उमेदवार आहेत. मॅक्झिमम त्याच्यामध्ये स्पोर्ट्स कोट्यातील आहेत आणि नियुक्तीच्या ठिकाणी रुजू न झालेले असे 2 उमेदवार आहेत. असे टोटल 24 उमेदवारांची नियुक्ती सदर आदेशाने रद्द करण्यात येते. हा शासन आदेश आहे, त्याच्या पद्धतीने ते रद्द करण्यात आलेले आहेत. आता हे 24 उमेदवारांची नावं पण त्यांनी दिलेली आहेत, त्यांचा जो प्रवर्ग आहे कॅटेगरीचा तो सुद्धा दिलेला आहे. आता पुढची प्रोसेस काय आहे त्याच्यावर पण आपण बोलूया. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, हे जे विवरणपत्र आहे, या सगळ्या विवरणपत्रामध्ये किती कॅन्डिडेट आहेत? तर 24 आहेत. पैकी 14 जे आहेत 14 ते टोटल स्पोर्ट्सचे आहेत. जसं बघा इथे स्पोर्ट्स पर्सन असे आहेत. याचा अर्थ काय, ही एक्झाम आहे ग्रुप ए ची आणि ग्रुप ए साठी स्पोर्ट्स डॉक्युमेंट जे लागतं ते नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलचं लागतं. आणि अशा केसमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे स्पोर्ट्स कोट्यामधून गेले होते त्यांना डायरेक्ट डिस्क्वालिफाय करण्यात आलं, कारण ते डॉक्युमेंट त्यांच्याकडे नाहीये. ठीक आहे. असे किती लोक आहेत? तर 14 म्हणजे 14 आहेत. 24 पैकी 14 हे स्पोर्ट्स कॅटेगरीतले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे उरलेले किती आहेत? फक्त 10 कॅन्डिडेट्स आहेत. मग ते 10 कॅन्डिडेटसाठी लिस्ट कशी आहे बघा. त्याच्यामध्ये जनरलचे 5 आहेत, त्यांच्या नावापुढे पण दिलेले आहेत. जनरलचे 5 आहेत. त्यानंतर PWD म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी ते 3 आहेत आणि जनरली एक वुमनचं रिझर्वेशन आणि ऑर्फन, असे 5. जनरल 5, PWD 3, वुमन रिझर्वेशन 1 आणि ऑर्फन 1, असे 10 कॅन्डिडेट्स आणि 14 जे आहेत ते स्पोर्ट्स कॅन्डिडेट आहेत. आता याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, याचा होईल काय पुढं, तर याच्या रिगार्डिंग आपण इथं घेतलेले आहेत इम्पॉर्टंट पॉईंट्स म्हणून. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय पाहिजे, 24 पोस्ट आहेत ज्या की आता व्हॅकंट झालेल्या आहेत. त्याच्यात जर डिव्हिजन बघितलं तर 10 हे जनरलमध्ये येते, म्हणजे जनरल आणि ऑदर्स, आणि हे जे 14 आहे, जास्त आहेत 14, हे स्पोर्ट्स कॅटेगरीत. आता स्पोर्ट्स कॅटेगरीसाठी त्यांनी लिस्ट लावणार आहेत का, तर वेटिंग लिस्ट त्याच्यासाठी लावली जाणार आहे. आता हे वेटिंग लिस्ट कधी लावतील, तर जवळपास मला वाटतं 3-4 दिवसामध्ये किंवा 5 दिवसामध्ये तर डेफिनेटली ते लावतील. ठीक आहे. वेटिंग लिस्ट ते अपलोड करतील. आता या वेटिंग लिस्टचा अर्थ काय, की जे 14 आहेत त्याच्यासाठी फक्त आणि फक्त स्पोर्ट्स कोट्यासाठीच लोक येणार. जे काही खाली वेटिंग लिस्ट असतील ते वरती येतील, कारण वेटिंग लिस्टमध्ये स्पोर्ट्समध्ये कोण आहे हे मेन्शन केलेलं नाहीये. त्याच्यामुळं ज्यावेळेस वेटिंग लिस्ट लावतील त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाईल. त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं की स्पोर्ट्सचे डॉक्युमेंट्स शक्यतो कोणाकडे नसतील. रेअरेस्ट केस एखाद दुसरी असू शकते, परंतु चान्सेस हेच जास्त आहेत की त्यांचे डॉक्युमेंट्स असणार नाहीत. सो ते सुद्धा डिस्क्वालिफाय राहतील, कारण सर्टिफिकेट हे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचं लागतं स्पोर्ट्समध्ये. जर असा एखादा कॅन्डिडेट असता तर तो पहिल्यांदा लागलाही असता, पण एखादा तरी असू शकतो खाली. त्यामुळे ते लिस्ट यांची स्पोर्ट्सची 14 लोकांची जी जागा आहे त्याच्यामध्ये फक्त स्पोर्ट्स कॅन्डिडेट घेतील. आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा काय येतो, की जर असं जर असेल तर नंतर पण लिस्ट लागेल का, कारण ते जर डिस्क्वालिफाय झाले तर पहिली लिस्ट हे अशीच लावतील की ज्याच्यामध्ये स्पोर्ट्सचे कॅन्डिडेट्स त्यांना मिळावेत. जर नाही मिळाले
तर ती दुसरी वेटिंग लिस्ट लावतील आणि त्याच्यामध्ये स्पोर्ट्सच्या ठिकाणी बघा संवर्गासाठी काही जागा आहेत. सपोज ग्रुप आपण म्हणूया की एस-सी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये स्पोर्ट्स आहे किंवा एन-टी आहे त्याच्यामध्ये स्पोर्ट्स आहे. तर अशा ठिकाणी संबंधित प्रवर्गामध्ये त्या गोष्टी वर्ग केल्या जातील. ठीक आहे. याचा अर्थ काय की पहिली वेटिंग लिस्ट स्पोर्ट्स पर्सन्स आहेत का नाही हे चेक करतील आणि दुसरी कंडिशन राहील की त्याच्यामध्ये जर नाही मिळालं तर मात्र ते वेटिंग लिस्ट सेकंड लावून त्या संबंधित प्रवर्गामध्ये ते डॉक्युमेंट त्या सीट्स कन्वर्ट केल्या जातील. असं माझं पर्सनल मत आहे आणि हे बऱ्यापैकी असं राहतं. आता स्पोर्ट्सचा इश्यू तर तुम्हाला लक्षात आला की त्याच्यामध्ये कॅन्डिडेट मिळणं शक्यता कमी झालेली आहे. आता जे उरलेले आहेत त्यांच्या बाबतीत काय मग हे जे 10 जागा आहेत त्या तर त्याच्यामध्ये बघा जनरलला आपण आताच बघितलं 5 जागा आहेत जनरलसाठी. त्यानंतर जे पर्सन्स विथ डिसॅबिलिटी PWD आहेत त्यांना 3 आहेत आणि वुमनसाठी 1 आणि ऑर्फनसाठी 1. या जागांची नियुक्ती ही वेटिंग लिस्टमधून होईल. वेटिंग लिस्ट 4-5 दिवसामध्ये अपलोड केली जाईल. बऱ्यापैकी अशी इन्फो मिळते. सो त्याच्यामधून ते होतील. मग याच्यात दुसरा प्रश्न येतो की याची एक्झाम होईल का? तर एक्झाम होणार नाही कारण बऱ्यापैकी लोकांनी मला कॉल करून विचारलं याच्यामध्ये एक्झाम होईल का? तर एक्झामचे चान्सेस नाही आहेत कारण वेटिंग लिस्ट आहे ऑलरेडी. सो वेटिंग लिस्टमधले कॅन्डिडेट त्या वॅकंट झालेल्या जागावरती जातील. ठीक आहे. फक्त स्पोर्ट्सचा इश्यू येतोय. स्पोर्ट्सच्या इश्यूसाठी ते पहिल्या वेटिंग लिस्टमध्ये त्यांना सापडणार नाहीत. एखादा सापडला तर ओके. पण जे काही सापडलेले नाहीत आणि स्टील वॅकंट राहतील तर त्या जागा मात्र संबंधित प्रवर्गाकडे ते वर्ग करून सेकंड वेटिंग लिस्ट सुद्धा लावू शकतात. ठीक आहे. सो कोणत्याही केसमध्ये नवीन एक्झाम होणार नाहीये ह्या 24 जागांसाठी. इथपर्यंत क्लिअर? आता पुढे अजून काही लोकांनी विचारलं की मग नेक्स्ट जी एमओची ऍड आहे ती कधी येऊ शकते? नेक्स्ट एमओची आहे का? तर ग्रुप बीच्या जागा येण्याची शक्यता जास्त आहेत. ठीक आहे. कारण आता जे आरोग्य मंत्री आहेत ते जरा ऍक्शन मोडवरती आहेत आणि बऱ्यापैकी हेल्थ डिपार्टमेंटचे इश्यूज सॉल्व्ह करण्याकडे आहेत. सो जे पण काही RBS चे कॅन्डिडेट्स असतील ज्यांना 10 वर्ष झालेले आहेत ते समावेशनाचा प्रश्न आहे. समावेशन पण होऊ शकतं. ग्रुप बीच्या ज्या अजून ऍक्च्युअली वॅकंट जागा असतात त्या भरण्यासंबंधी प्रक्रिया ते घेणार आहेत. सो ग्रुप बीच्या जागा येण्याची शक्यता खूप वर्तवली जाते. येत्या 2-3 महिन्यामध्ये पण कदाचित ऍड असू शकते. कन्फर्म अजून आलेलं नाही. परंतु ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी अपलोड करेल. परंतु ग्रुप बीच्या जागा येण्याची शक्यता जास्त आहे. त्याचा फॉलोअप आपण पण आपल्या लेवलवरती घेतला तरी हरकत नाही. ज्यांना फॉलोअपमध्ये काही इन्फो मिळेल ते मला मेसेज केला तरी चालेल. अकॉर्डिंगली त्याच्यावरती गोष्टी कशा असू शकतात हे आपण डिस्कस करता येईल. ठीक आहे. मानस ऊर्जा अकॅडमीचा कॉन्टॅक्ट तुम्हाला माहिती आहे. आता एक नवीन व्हॉट्सअपवरती आपण एक चॅनल सुरू केलेलं आहे मानस ऊर्जा आयुर्वेद म्हणून. तुम्ही ते सर्च पण करू शकता. त्याच्यावरती ज्या अपडेट्स आहेत त्या येत राहतील. युट्यूबवर तर तुम्ही सबस्क्राईब केलेलंच आहे. नोटिफिकेशनला पण केलेलं आहे. अपडेट्स तुम्हाला येत राहतील. मानस ऊर्जा आयुर्वेद ॲप आहे. iOS, Android आणि विंडोज ॲप सुद्धा आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने. टेलिग्रामवरती मानस ऊर्जा आयुर्वेदचा चॅनल आहे. इन्स्टावरती पण पेज आहे. बऱ्यापैकी सगळ्या सोशल मीडियाचे जे हँडल्स आहेत आपले त्या सगळ्यावरती हे सगळे आपले कॉन्टॅक्ट्स अवेलेबल आहेत. आता दुसरा विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की जर ग्रुप बीच्या जागा येण्याची शक्यता जास्त असेल तर मग आतापासून स्टडी करायला पाहिजे का? तर माझं हे मत आहे की थोडा 1-2 महिने थांबायला काही हरकत नाहीये. ज्यावेळेस एखादं कन्फर्म असलेलं एखादी गोष्ट समजते त्यावेळेस मग स्टडी करायला हरकत नाही. आयुर्वेदाचा अभ्यास त्याचा इंटिग्रल पार्ट असतो. कोणती पण एक्झाम असेल तर आयुर्वेदाचं ते विचारलं जातं. सो आयुर्वेदाचा जो काही तुम्ही स्टडी आतापर्यंत केलेला आहे त्याला फक्त रिवाइज करत राहा. ज्यावेळेस एखादी ऍड कन्फर्म न्यूज येईल, इन्फो येईल रिगार्डिंग ग्रुप बी परमनंट पोस्ट अशा कॉन्ट्रॅक्ट बेस नाहीये परमनंटवाल्या. त्याची काही न्यूज आल्यानंतर तुम्हालाही समजली तरी मला कळवा. मला समजली तरी मी युट्यूबवरती टाकेलच आणि अकॉर्डिंगली त्यानंतर पुढची स्ट्रॅटेजी ठरवता येईल. ठीक आहे. सो सध्या पुरतं काय आहे की याच्यामध्ये जी ऍड आली होती आपण म्हणूया की आता जी 24 जणांची वॅकन्सी आलेली 24 जागांची त्याच्यामध्ये वेटिंग लिस्टच्या द्वारे भरण्यात येणार आहे. त्यासाठी कुठली एक्झाम नसणार आहे. स्पोर्ट्सचा इश्यू आहे. 14 लोक स्पोर्ट्सचे आहेत. सो ह्या वेटिंग लिस्टमध्ये जे काही आठवड्यामध्ये लागेल त्याच्यामध्ये सुद्धा ते स्टील वॅकंट राहण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर मात्र मला असं वाटतं की तुम्ही ज्या प्रवर्गात आहात त्याच्यामध्ये ते कन्वर्ट करण्यासाठी फॉलोअप घेणं गरजेचं राहील. शक्यतो ते कन्वर्ट केलं जाईल आणि त्याच्यानंतर जे उरलेले कॅन्डिडेट आहेत जे आपले डॉक्टर बंधू आहेत त्यांना त्याचा लाभ घेता येईल. ठीक आहे. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस टाईम.